शेतकरी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात सुरू असलेल्या आंदोलनाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून दखल घेत आंदोलकांनी तत्काळ आंदोलन स्थळ सोडावं असे निर्देश दिले आहेत। बच्चू कडू यांना केवळ कालच निश्चित स्थळी आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, मात्र आता कोणतीही परवानगी नसतानाही आंदोलन सुरू आहे आणि जनतेला मोठ्या समस्या भेडसावत आहेत असं न्यायालयानं म्हटलं आहे। आंदोलकांनी रस्त्यावरून आणि इतर सार्वजनिक ठिकाणी स्वतःहून निघावं, अन्यथा आंदोलकांना हटवण्यासाठी आणि वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत असं न्यायालयानं म्हटलं आहे। न्यायालयाचा आदेश घेऊन पोलीस आंदोलनस्थळी पोहोचले। त्यांनी आदेश आंदोलकांना दिला, मात्र आम्हाला इथून कुठं न्यायचं ही पोलिसांची जबाबदारी आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे। या आंदोलनामुळे नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। आंदोलकांनी रेल्वे मार्गावरून उतरून घोषणाबाजी केली। रास्ता रोको आणि रेल रोको आंदोलनामुळे नागपूर आणि आसपासच्या भागात नागरिकांचे हाल झाले।